सरकार, खोके सरकार, भ्रष्टाचारी सरकार, भ्रष्टाचारी सरकार, भ्रष्टाचारी सरकार, शेतकरी कर्जमुक्त, शेतकरी कर्जमुक्त, शेतकरी कर्जमुक्त, कचरा टॅक्स रद्द, अदानी टॅक्स रद्द, अदानी टॅक्स रद्द। आदरणीय शिवसेना नेते आणि आमच्या युवासेनेचे प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन वास्तविक हा विषय लोकांपर्यंत आलेला नव्हता, परंतु हा विषय त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणला आणि जे कचरा शुल्क आहे ते प्रत्येक घरावर लादण्यात येणार आहे याची माहिती लोकांना दिली आणि त्याला कडाडून विरोध त्यांनी दर्शवला आणि त्याच्यामुळेच आम्ही शिवसेना विभाग क्रमांक 9 चेंबूर अणुशक्तीनगर सायन कोळीवाडा शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी तीव्र निदर्शनं केली आहेत। हा जो काही निर्णय झाला आहे तो निर्णय त्यांनी ताबडतोब रद्द करायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली आहे आणि जर हा रद्द केला गेला नाही तर आम्ही संपूर्ण आमच्या विभागापासून सुरुवातच करू। आमचा संपूर्ण विभाग आहे तो आम्ही बंद ठेवू, लोकांना आवाहन करू त्या बंदमध्ये आणि चेंबूर अणुशक्तीनगर सायन कोळीवाडा आम्ही बंद ठेवू आणि यांचा धिक्कार करू। जोपर्यंत हा टॅक्स रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहणार। बघा, सरकार हे नावाला आहे, सरकारचा पाया जो आहे तो मुळामध्ये भ्रष्टाचार करून हे सत्तेमध्ये आलेले आहेत। यांचा उद्देश जर लोकांची सेवा करण्याचा असता तर लोकांसाठीचे अनेक जे काय निर्णय आहेत जे पूर्वी उद्धव साहेबांच्या काळात झाले, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये झाले, ते त्यांनी रद्द केले नसते। इव्हन मिंदे सरकारच्या काळामध्ये जे काही निर्णय झाले, आनंदाचा शिधा जो आहे त्याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे, एसटीच्या बाबतीत जे काही योजना आल्या त्याच्या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे। आज तुम्हाला सांगतो की सरकारमध्ये जवळजवळ 40% पदं ही रिक्त आहेत। कुठल्याही आज जवळजवळ 4 वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये कोणतीही निवडणूक झालेली नाही आहे, परंतु लोकशाही जी काही व्यवस्था आहे ती जी बळकट होती ती लोकशाही व्यवस्था तोडण्याचं काम, कारण छोट्या छोट्या ज्या निवडणुका होतात त्यातून नेतृत्व स्थानिक तयार होतं, ते नेतृत्व तयार होऊ नये की काय अशा पद्धतीचा कटकारस्थान या लोकांचं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा करावा तेवढा निषेध हा थोडा आहे। आणि लाडक्या बहिणींना तर फसवलेलं आहे, 2,67,00,000 महिलांना त्या ठिकाणी थेट 5 महिने पैसे दिले। जवळजवळ आता 60 लाख ज्या भगिनी आहेत त्यांना अपात्र करायचा घाट चालला आहे, म्हणजे जवळजवळ 5 महिने तुम्ही 4,500 कोटी जे सरकारी व्यवस्थेतून दिलेले आहेत, म्हणजे थेट पैसे तुम्ही वळते केलेले आहेत। मग त्यावेळेला तुम्ही निकष न तपासता जे लावलेले निकष तुम्ही होते ते तपासणीचं काम केलं नाही। त्याला दोषी कोण आहेत? जे दोषी आहेत म्हणजे सरकारमधले 3 ज्या व्यक्ती आहेत त्यांना जेलमध्ये टाकायचं की काय, अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह हा लोकांमध्ये लक्षात ठेवा। हा फार मोठा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे आणि दररोज प्रत्येक दिवशी भ्रष्टाचार ते करतायत। भ्रष्टाचारावरच हे जे काय सरकार आहे लोकशाही व्यवस्थेचं ते झालेलं EVMच्या माध्यमातून आलेलं, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने आलेले सरकार आहे। त्याच्यामुळे या सरकारकडनं मला वाटतं लोकांची अपेक्षा नाही आहे। पुण्यामध्ये जी घटना घडली आणि भाजपचे कार्यकर्ते जाऊन त्या ठिकाणी ते तोडमोड करताय, अरे म्हणजे तुमचे गृहमंत्री तुमचे मुख्यमंत्री करता काय? तुमच्यामध्ये दम नाही आहे, दिसतंय, हे फक्त दिखावा तुम्ही करताय का? आणि हा विषय एवढा मोठा आहे की जे आम्ही वर्तमानपत्रात वाचतो, जे आम्ही सोशल मीडियामध्ये काही तज्ज्ञ मंडळींचं जे व्याख्यान आम्ही वाचतो त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की अदानी ही एक भ्रष्टाचारी व्यक्ती आहे। अदानीला कोणताही यापूर्वी रिअल इस्टेटमधला म्हणजे कुठेही त्या ठिकाणी एखादी इमारत बांधण्याचा मला वाटतं अनुभव नसतानासुद्धा धारावीसारखा मोठा प्रकल्प हा त्यांच्याकडे बाकी ज्या कंपन्या आहेत ज्या पात्र ठरूनसुद्धा बरोबर त्यांना सोयीस्कररित्या बाद करून अदानींच्याच कंपनीला कसं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं। आता इतर ज्या मुंबईतल्या वेगवेगळ्या ज्या काही घरांच्या संदर्भातली जी काय टेंडर्स निघतात त्याच्यामध्ये अदानीलाच दिलं जातं आहे। मुळामध्ये अदानी हा कोणासाठी काम करतोय किंवा अदानी नाही, ते आता मी फार लहान व्यक्ती आहे हो, फक्त आम्ही जे काय वाचतो, आम्ही जे काय ऐकतो आणि आम्हाला जे काय समजतं, जनतेला असा प्रश्न आहे की अदानी नक्की आहे तरी कोण? 10 वर्षामध्ये अदानी हा एवढा काय मोठा झालेला आहे लक्षामध्ये, तर अदानी नक्की व्यक्ती कोण आहे?
तर ही प्रवृत्ती बरी नाही, एवढंच मी या ठिकाणी म्हणू शकतो. बंद करणार म्हणजे बंद करणारच. जिथे लोकांवर अन्याय होतोय, आमच्या मुंबईकरांवर अन्याय होतो, कुठल्याही जातीचा धर्माचा प्रांताचा जरी असला तरी त्याच्या खिशातून आम्ही 1 रुपयासुद्धा जाऊन देणार नाही. असं अनैतिक मार्गाने तुम्ही भ्रष्टाचार करायचा आणि लोकांच्या खिशामध्ये हात घालायचा आणि पैसे वसूल करायचे, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही शिवसैनिक सहन करणार नाही. अहो, खरोखर हा कचरा टॅक्स रद्द करण्यासाठीच आंदोलन घेतलेलं आहे. कारण हे सरकार जे आहे ना, ते मेलेल्या बड्याच्या वरचं जे टाळूवरचं लोणू म्हणतात ना, ते सुद्धा खायला कमी करणार नाहीत. आणि असे जे ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी आपण जर बघितलं असेल, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढा पैसा होता, तेवढ्या सगळ्या त्यांनी FD वगैरे मोडल्या आणि असा खळखळाट केलेला आहे. आणि ते कुठून तरी ॲडजस्ट करण्यासाठी हा कचरा टॅक्स त्यांनी सुरुवात केलेली आहे. आपल्याला माहीत असेल, काही लोकांची तर अशी चर्चा आहे की जे आता रिटायर्ड होतात त्यांना पेन्शनसुद्धा देणार नाहीत, किंवा त्यांचा जो हिशोब असतो ते सुद्धा हे लोक देऊ शकणार नाहीत. आणि म्हणून ह्या गोरगरिबांच्यावर जो अन्याय होणार आहे, किंवा जो मुंबईकरांच्या खिशातला जो पैसा अनैतिक मार्गाने घेऊन ती आपली पोळी त्यांनी जेव्हा स्वतःची पोळी भाजून घेतली, त्यावेळेला या गोरगरिबांचा पैसा, मुंबईकरांचा पैसा त्यांनी हवा तसा वापरला आणि तो आता ॲडजस्ट करण्यासाठी कचरा टॅक्स चालू करतात. तरी म्हणून आम्ही सर्व महिला आणि सर्व मुंबईकर याच्या विरोधात निषेध तर करणारच आहोत, केलाच आहे. परंतु आंदोलनही मोठ्या प्रमाणात छेडणार आहोत जोपर्यंत कचरा टॅक्स रद्द होत नाही तोपर्यंत. तुम्ही आता बघितलं असेल की महाराष्ट्रभर असू दे, मुंबईतल्या 3 वर्ष निवडणुका हे लोक घेत नाही आहेत. तर का? हा मागे काहीतरी कारण असलं पाहिजे. खऱ्या अर्थाने ज्या मुंबईकरांना सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा टॅक्स हा माफ केला होता, आज त्या प्रत्येक घराघरामध्ये 100 रुपयाच्या निमित्ताने का असे ना, पण हे आपले जे टॅक्सच्या रूपाने प्रत्येकाच्या घरात घुसण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. परंतु आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की हा जो टॅक्स आमच्यावरती लादण्यात येतोय, किंवा तो जबरदस्ती हे न केन प्रकारे जो आपल्याकडनं वसूल करण्यात येईल, त्याच्या विरोधात आम्ही जनजागृती नक्कीच करू. ज्या ज्या ठिकाणी आंदोलन करायचं असेल त्या ठिकाणी आंदोलन, मोर्चा असू दे, या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार. परंतु आमच्या प्रत्येक शाखेच्या माध्यमातून आम्ही घराघरामध्ये, वाड्यावाड्यामध्ये, वस्तींमध्ये, गल्ल्यांमध्ये, इमारतींमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही जनजागृती करणार आहोत आणि याचा कड्या विरोधात आम्ही निषेध करत आहोत. सरकार, खोके सरकार, भ्रष्टाचारी सरकार, भ्रष्टाचारी सरकार, भ्रष्टाचारी सरकार, शेतकरी कर्जमुक्त, शेतकरी कर्जमुक्त, शेतकरी कर्जमुक्त, कचरा टॅक्स रद्द, अदानी टॅक्स रद्द, अदानी टॅक्स रद्द. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.